सध्या या दुर्घटनास्थळी खासदार सुप्रिया सुळे या पोहोचलेल्या आहेत। स्वतः या ठिकाणी त्या पोहोचून घटनेचा संपूर्ण आढावा जाणून घेणार आहेत। मदत कार्यासंदर्भात देखील त्या स्वतः माहिती जाणून घेत आहेत। तर आपण पाहतोय 38 जणांना या दुर्घटनेतनं सध्या बाहेर काढण्यात आलेलं आहे। यापैकी दोघांचा मृत्यू झालेला आहे। खासदार सुप्रिया सुळे आता घटनास्थळी दाखल झालेले आहेत। संपूर्ण परिस्थितीचा आढावा सुप्रिया सुळे घेणार असल्याची सध्या दृश्य आपण पाहतोय। कुंडमळ्याजवळ हा पूल कोसळला होता, त्यामध्ये अनेक जण वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जाते। मोठी दुर्घटना आहे ही, त्यासाठी सर्वच यंत्रणा सध्या अलर्ट मोडवर आहेत। खासदार सुप्रिया सुळे स्वतः या ठिकाणी दाखल झालेले आहेत। स्थानिक आमदार या ठिकाणी आहेत, तहसीलदार या ठिकाणी आहेत, स्थानिक पोलीस प्रशासनही या ठिकाणी उपस्थित आहे। आता स्वतः खासदार सुप्रिया सुळे या घटनास्थळी पोहोचलेले आहेत। बचाव कार्य कुठपर्यंत आलेलं आहे, मदत कार्य कुठपर्यंत सुरू आहे, या सगळ्या संदर्भात त्या स्वतः माहिती जाणून घेणार आहेत। एकूणच आपण पाहतोय या ठिकाणी मोठ्या शर्थीचे प्रयत्न या सगळ्यांना वाचवण्यासाठी केले जात आहेत। सध्या स्थानिक आमदार सुनील शेळके आहेत, तहसीलदार आहेत, एनडीआरएफची टीम आहे, पोलीस प्रशासन आहे, यासह स्थानिक काही संघटना ज्या मदत कार्यामध्ये नेहमी अग्रेसर असतात त्या सुद्धा तिथे आहेत आणि त्यांच्याकडून सध्या युद्ध पातळीवर हे बचाव कार्य सुरू आहे। कुंडमळ्याजवळची ही दृश्य आपण पाहतोय। तब्बल 20 ते 25 जण वाहून गेले होते। यामध्ये 38 जणांना या पाण्यातून बाहेर काढलेलं आहे, बचाव त्यांना वाचवलेला आहे। सध्या खासदार सुप्रिया सुळे या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत घटनास्थळी आणि त्यांच्याकडून मदत कार्यासंदर्भात, बचाव कार्यासंदर्भात पाहणी केली जाते। सध्या आमदार रोहित पवार सुद्धा त्या ठिकाणी दाखल झाल्याची माहिती मिळते आहे। सध्याची अपडेट म्हणजे दोघांचा मृत्यू झालाय तर 6 जण गंभीर असल्याची माहिती मिळते। आतापर्यंत 38 जणांना बाहेर काढलेलं आहे। यामध्ये 2 मृतदेह आढळल्याची ही माहिती आहे। तर आपण पाहतोय सुप्रिया सुळे या ठिकाणी या बचाव कार्यासंदर्भातला आढावा घेताना पाहायला मिळत आहे। आतापर्यंत किती जणांना वाचवण्यात यश आलेलं आहे, कशा पद्धतीने हे बचाव कार्य सुरू आहे याची माहिती घेताना सुप्रिया सुळे दिसतात। एनडीआरएफच्या टीमकडून प्रयत्नांची शर्थ सध्या करण्यात येत आहे। या 2 व्यक्तींना पुलाखालून काढण्यासाठी एनडीआरएफच्या टीमकडून सध्या प्रयत्न सुरू आहेत। 50 जण ज्यावेळी दुर्घटना झाली त्यावेळी या पुलावर उभे होते, तसंच अनेक पर्यटकांनी या पुलावर दुचाकी देखील चालवल्या होत्या, त्यामुळे ओव्हरवेट होऊन हा पूल जो आहे तो कोसळलेला आहे। त्यानंतर स्थानिक आमदार शेळके असतील, तसंच बाळा भेगडे असतील, स्थानिक तहसीलदार असतील, स्थानिक पोलीस प्रशासन असेल, हे सर्वजण घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि लवकरात लवकर जास्तीत जास्त मदत या ठिकाणी कशी पोहोचू शकेल या संदर्भात आमचे प्रयत्न सुरू आहेत अशी प्रतिक्रिया देण्यात आलेली आहे। लवकरात लवकर बचाव कार्य संपवावं लागणार आहे, कारण अंधार पडत चाललेला आहे, पाण्याचा प्रवाह देखील वाढत चाललेला आहे, त्यामुळे अंधार पडल्यानंतर बचाव कार्यात अनेक अडचणी येऊ शकतात। त्यासाठी लवकरात लवकर बचाव कार्य हे करावं लागणार आहे। सध्याचे दृश्य आपण पाहतोय, 2 दृश्य, एकीकडे खासदार सुप्रिया सुळे या घटनास्थळी दाखल झालेले आहेत, तर दुसरीकडे एनडीआरएफच्या टीमकडून प्रयत्नांची शर्थ सुरू आहे। तर पुण्याला सध्या पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे। बऱ्याच ठिकाणी पुण्यामध्ये पाऊस सुरू आहे। जोरदार पावसामुळे सध्या इंद्रायणी नदीला पूर आल्याचं आपण पाहू शकतोय। नदी ओसांडून वाहते आणि अशा परिस्थितीमध्ये ही दुर्घटना घडली आहे आणि यामुळे या नदीच्या प्रवाहातनं या सगळ्या लोकांना वाचवण्यात अडचणी येतात। या सगळ्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफची टीम सज्ज आहे। आतापर्यंत 38 लोकांना बाहेर काढण्यात यश आल्याचं कळतं आहे, मात्र दुर्दैवानं 2 जणांचा यामध्ये मृत्यू झाल्याची ही माहिती आहे। सध्या खासदार सुप्रिया सुळे घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि त्यांच्याकडून या बचाव कार्याचा संपूर्ण आढावा घेतला जातोय। शिवाय स्थानिक नागरिकांची सुद्धा, बघ्यांची सुद्धा या परिसरामध्ये गर्दी आहे। त्या सगळ्या बघ्यांना सुद्धा प्रशासनाला मदत करण्याचं किंवा यामध्ये फार गर्दी करू नये असंही आवाहन केलं जात आहे। मात्र सध्या सुप्रिया सुळे या संपूर्ण घटनेचा आणि बचाव कार्याचा आढावा घेताना दिसत आहेत।